आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चकल्या अजिबात तेलकट झाल्या नाही आहेत, एकदम मस्त झाल्यात, बघू शकता. हे बघा. मी हे बघा तुम्हाला ती चकली तोडून पण दाखवते. हे बघा, आवाज सुद्धा एकदम खुसखुशीत झाली आहे, मस्त. नमस्कार, मी सेजस रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण मस्त दिवाळी स्पेशल खमंग, खुसखुशीत आणि अजिबात तेलकट न होणारी सगळ्यांच्याच आवडीची अशी चकली कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत. तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर आता सगळ्यात आधी बघा, मी इथे जुना तांदूळ घेतलाय 4 ग्लास. मी तुम्हाला ग्लास पण दाखवते. या मापाप्रमाणे मी इथे तांदूळ घेतलेत. डाळा घेतलेत 2 ग्लास, पोहे घेतलेत 1 ग्लास आणि धना आणि जिरं घेतले अर्धी वाटी. आता हे सगळं मिश्रण आपण भाजून घेऊया. तर आता बघा, मी इथे कढईमध्ये अगोदर तांदूळ छान भाजून घेते व्यवस्थित. थोडेसे खरपूस होईपर्यंत आपण त्यांना भाजून घ्यायचे, म्हणजे ते आपली चकली एकदम कुरकुरीत होते. हे बघा, आपण तांदूळ भाजून घेतलेत. मी ह्यांना काढून घेते. हे बघा, असे ह्यांना चमच्याने थोडंसं ढवळून घ्यायचे आणि गार करून घ्यायचे छान. त्यानंतर आपण डाळा भाजून घेणार आहे. डाळासुद्धा आपण मस्तपैकी गरम करून घ्यायची आहे. हे बघा, डाळ आपली छान आता भाजून झालेली आहे. मी हिला काढून घेते. हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करायचं आहे. त्यानंतर मी आता पोहेसुद्धा भाजून घेणार आहे. 2-2 मिनटंच फक्त भाजून घ्यायचं हे सगळं. हे बघा, आता पोहेसुद्धा आपले मस्त इथे भाजून झालेले आहेत. आता हे पण मी काढून घेते. त्यानंतर धने भाजून घेणार आहे मी. एकदम हलकं भाजून घ्यायचे, जास्त एकदम गरम नाही करायचे आपल्याला. हे बघा, धने सुद्धा मी इथे भाजून घेतलेत. हे पण मी यामध्ये काढून घेते. आणि जिरं आपण आता भाजून घेऊया. हे सगळं मिश्रण व्यवस्थित भाजलं गेलं की आपल्या चकल्या एकदम खुसखुशीत होतात मस्त. हे बघा, जिरं पण इथे आपण मस्तपैकी भाजून घेतलंय. हे पण मी आता यामध्ये काढून घेते. तर आता बघा, हे मिश्रण आपण सगळं एकत्र एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे बघा, मी इथे सगळं मिश्रण आता व्यवस्थित मिक्स करून घेते. याने चव खूप छान येते चकलीला, त्यामुळे तुम्ही सुद्धा हे नक्की टाकून बघा. तर आता बघा, मी इथे पीठ दळून आणलंय आणि इथे मी पीठ चाळून सुद्धा घेतलंय. तुम्ही सुद्धा पीठ चाळूनच घ्या, म्हणजे गठ्ठे राहत नाही, एकदम असं बारीक होतं पीठ. आणि इथे पिठामध्ये टाकायला मी इथे 3 चमचे मसाला घेतलाय, 2 चमचे मीठ घेतलंय, तीळ घेतलेत अर्धी वाटी आणि ओवा घेतलाय. तर आता इथे मी सगळ्यात आधी मसाला टाकून घेते पिठामध्ये. ओवा टाकून घेते. त्यानंतर तीळ टाकून घेतलेत मी इथे आणि मीठ. आता हे मिश्रण आपण चमच्याने व्यवस्थित ढवळून घेऊया. हे बघा, आता हे पीठ मी एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतले. तर आता आपण तेलाचं मोहन करून घेऊया यामध्ये टाकायला. तर आता बघा, मी इथे 2 चमचे इतकं तेल गरम करून घेते. हे बघा, एवढं तेल मी घेतलेलं आहे. आता आपण हे छान गरम करून घेऊया कडकडीत. तर आता बघा, आपलं तेल एकदम मस्त कडकडीत झालेलं आहे. आता आपण ह्याला
पिठामध्ये टाकून घेऊया. तर आता बघा मी हे तेल यामध्ये टाकून घेते. लगेच आपण ह्याला चमच्याने मिक्स करून घेऊया. आणि जर समजा तुमच्याकडून यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त झालं तर अजिबात टेन्शन नाही घ्यायचं. ह्यामध्ये तुम्ही पीठ अजून वाढवू शकता आणि त्यामध्ये मीठ आणि मसाला टाकून आपण हे पीठ ॲडजस्ट करू शकतो. अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तर आता बघा आपलं पीठ एकदम व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. चमच्याने ढवळून झाल्याच्या नंतर बघा आपण याला हाताने पण एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आणि ह्याचा असा छान गोल तयार झाला तर समजायचं की आपलं तेलाचं प्रमाण एकदम व्यवस्थित आहे. हे बघा मी तुम्हाला परत करून दाखवते. हे बघा तेलाचं प्रमाण आपलं एकदम व्यवस्थित आहे. तुम्ही सुद्धा हे नक्की करून बघा असं. आता मी पीठ मळायला घेते. त्यासाठी मी इथे थोडं थोडं पाणी टाकून पीठ व्यवस्थित मळून घेणार आहे. हे बघा आता हे पीठ आपण मळून घेऊया छान. आणि जर तुम्हाला माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहायच्या असतील तर तुम्ही सेजस रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील. यामध्ये मी अजून थोडंसं पाणी टाकून घेते. पीठ आपण व्यवस्थित मळून घेऊया आता. पाणी बघा मी यामध्ये थोडंसं अजून टाकून घेणार आहे. पीठ व्यवस्थित मळलं गेलं ना म्हणजे आपल्या चकल्या पण एकदम छान होतील. हे बघा आता आपलं गोळा इथे व्यवस्थित मळून झालाय. हे बघा आता आपण ह्याला 15 मिनिटासाठी छान झाकण लावून ठेवून देऊया. तर आता मी इथे चकलीचा साचा घेतलाय. ह्याची जी प्लेन बाजू असते ना ती आपण आतल्या साईडला ठेवणार आहे आणि ह्याची जी खडबडीत बाजू असते ती आपण बाहेरच्या बाजूला ठेवणार आहे. खडबडीत बाजू बाहेरच्या साईडला ठेवल्यामुळे ना त्याला टोकेरी डिझाईन खूप छान येते. त्यामुळे तुम्ही सुद्धा ही टिप नक्की लक्षात ठेवा. तर आता बघा 15 मिनिटं आपली झालेली आहेत. आता आपण पीठ एकदा मळून घ्यायचं व्यवस्थित. त्यानंतर ह्याचा एक भाग असा काढून घ्यायचा बाजूला आणि ह्याला आपण थोडंसं आणि हा गोळा आता आपण व्यवस्थित मळून घेऊया. हे बघा आता इथे गोळा मी असं करून घेतलाय. आता आपण ह्याला साच्यामध्ये टाकून घेऊया. एक्स्ट्राचा जो आहे तो आपण काढून घ्यायचा आहे. बाकीचा ह्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित दाबून एकदम भरून घ्यायचा. आता ह्याला मी झाकण लावून घेते. झाकण लावून घेते मी ह्याला. तर आता बघा आपण चकल्या गाळून घेऊया. त्यासाठी मी ते स्टीलचं ताट घेतलंय. त्यावरच मी चकल्या गाळून घेणार आहे. एकाच डायरेक्शनमध्ये आपण याला सलग फिरवून घ्यायचे म्हणजे चकल्या एकदम छान पडतात. हे बघा आता आपल्या चकल्या इथे मस्त गाळून झालेल्या आहेत. तर बघा मी इथे तेल गरम करून घेतलंय मस्त. आता आपण चकल्या तळून घेऊया. त्यासाठी मी इथे चकली उचलते आणि आता आपण सोडूया. हे बघा
गॅस आपण बारीकच ठेवणार आहे. 1 मिनिट आता झालेलं आहे. मी यांना परतून घेते. किती रंग पण छान आला एकदम आणि मस्त झालेत. तर आता बघा तेलाचे बुडबुडे आपले कमी झालेत. मी यांना पुन्हा एकदा परतून घेते. रंग पण बघा किती छान आलाय. हे बघा आता आपल्या चकल्या एकदम मस्त झालेले आहेत. आता मी यांना काढून घेते. रंग बघा किती छान आलाय मस्त. हे बघा आता आपल्या चकल्या बनवून एकदम मस्त तयार आहेत. किती छान दिसत आहेत बघा. रंग पण एकदम मस्त आलाय चकल्यांना आणि खुसखुशीत झालेत एकदम मस्त. हे बघा हे बघा तुम्हाला ती चकली तोडून पण दाखवते. हे बघा आवाज देऊन एकदम खुसखुशीत झाली आहे मस्त. हे बघा तुम्ही सुद्धा नक्की घरी ट्राय करून बघा. तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चकल्या अजिबात तेलकट झाल्या नाही आहेत. एकदम मस्त झाल्यात बघू शकता. हे बघा जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हां तेजस रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका.